तामिळनाडूचे विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टालिन यांना पोलिसांनी अटक केली। अभिनेत्री त्रिशा यांच्याबद्दल त्यांनी वादग्रस्त विधान केलं होतं। स्टालिन समर्थक कमालीच्या आक्रमक आज झाल्याचं दिसलं। पोलिसांच्या गाडीला स्टालिनच्या समर्थकांनी घेराव घातलेला होता आणि आंदोलन सुद्धा केलं। तामिळनाडूमध्ये आयोजित कावेरी प्रश्नाबाबतच्या रॅलीमध्ये त्रिशाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं। तामिळनाडूमध्ये सध्या कावेरी नदीच्या प्रश्नावरून राजकारण चांगलंच तापलंय। या दरम्यान राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि डीएमके नेते उदयनिधी स्टालिन यांच्या एका वक्तव्यानं चांगलाच वाद निर्माण झाला। तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय उर्फ थलपती विजय यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न करत असताना स्टालिन यांनी थेट अभिनेत्री त्रिशा कृष्णनबद्दल असभ्य टिप्पणी केली। त्यांच्या दुहेरी अर्थाच्या टिप्पणीमुळे आता हा वाद आणखीनच चिघळलेला आहे, तर त्याला पोलिसांनी आता अटक केलेली आहे। तर पोलिसांनी अटकेची कारवाई करताच स्टालिन यांचे समर्थक आक्रमक झाल्याचं देखील पाहायला मिळालं। ज्या व्हॅनमधून त्यांना पोलीस घेऊन जात होते त्यावेळेस त्या ठिकाणी मोठा गोंधळ सुद्धा झालेला आहे। दरम्यान उदयनिधी स्टालिन यांनी काय वक्तव्य केलेलं होतं आपण पाहूयात। उदयनिधी स्टालिन हे तंजावरमध्ये कावेरी प्रश्नासंदर्भात संबंधित आंदोलनाचं नेतृत्व करत होते। सभेला संबोधित करताना स्टालिन यांनी मुख्यमंत्री विजय यांच्यावर निशाणा साधला। उदयनिधी म्हणाले, आमचे मुख्यमंत्री कावेरी पाणी प्रश्नावर तोंड उघडत नाहीत। उदयनिधी भाषण करत असताना यावेळेस गर्दीतून काही जणांना त्रिशा त्रिशा अशी घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी सुरू केली। उदयनिधी क्षणभर थांबले, हसले आणि मग अभिनेत्री त्रिशाबाबत द्व्यर्थी टिप्पणी केली।